पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. 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 सर्वांना जय येशू. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, प्रभू येशू आमचा रक्षक, आमचा तारणारा, आमचा मुक्तिदाता याने आम्हाला प्रार्थना करणे शिकवले आणि त्यांनी स्वतः प्रार्थना केली आणि त्यांनी प्रार्थनामय जीवन जगलं. आणि म्हणजे प्रार्थनाद्वारे काय केलं? प्रार्थनाद्वारे त्याने आपला आणि पित्या परमेश्वराचा, देव बापाचा संबंध त्याने जोडून ठेवला आणि त्या संबंधाद्वारे, ते संबंध असल्यामुळे जेव्हा कधी त्याला गरज होती तेव्हा त्यांनी प्रार्थना केली आणि नित्य तो प्रार्थना करत होताच, संबंध टिकवून ठेवण्यासाठी. देवबापाचा आणि प्रभू येशूचा संबंध प्रार्थनाद्वारे एक होता, टिकून होता. आणि म्हणून प्रियजन हो, प्रार्थना आमचा संबंध टिकवून ठेवते आणि प्रार्थनेद्वारे आमच्यामध्ये शक्ती येते. प्रार्थना केल्याने आम्हाला आमच्या जीवनामध्ये परिवर्तन दिसते आणि आम्ही कोणतीही गोष्ट प्रार्थनाने आपण मागितले म्हणजे आम्हाला आमच्यासाठी ते उपलब्ध होते. प्रार्थना एक शक्तिशाली हत्यार आहे. प्रार्थना एक शक्ती आहे जी शक्ती शैतानाला सुद्धा हरवून टाकते. शैतान कोसळून पडतो आणि शैतानाचे डाव नष्ट होतात. आमच्यामध्ये जे काळोख येते, विपत्ती येते किंवा संकट येते, ते सर्व दूर होते. आमच्या कुटुंबामधली शांती जी नष्ट झालेली आहे ते शांती आम्हाला परत मिळून देते प्रार्थनाद्वारे. प्रियजन हो, आम्ही जुन्या करारामध्ये आम्ही पहिला राजा अध्याय 18 ओवी 36 ते 40 पर्यंत आम्ही पाहतो. एलिया संदेष्टा हा खूप प्रार्थना करणारा एक व्यक्ती होता आणि त्याच्या प्रार्थनेद्वारे एक शक्ती निर्माण होत होती. आणि त्यांनी एकदा प्रार्थना केली आणि परमेश्वरापासून अग्नी आकाशातून उतरली आणि जमिनीवर सर्व भस्म करून टाकलं. अग्नी उतरली त्याच्या प्रार्थनेद्वारे आणि सर्व काही भस्म करून टाकलं. अशा प्रकारे त्या प्रार्थनेमध्ये एक शक्ती आहे आणि ते प्रार्थना शक्तिशाली होण्यासाठी आमचा आणि परमेश्वराचा संबंध आपण टिकवून ठेवला पाहिजे. नित्य प्रार्थना केल्याने आमचा आणि परमेश्वराचा संबंध टिकून राहतो. आणि आम्ही पाहतो पुन्हा एलियाविषयी संत याकोब लिहित आहे. संत याकोब अध्याय 5 ओवी 17 मध्ये लिहित आहे, एलिया आपल्यासारख्या स्वभावाचा माणूस होता. त्याने पाऊस पडू नये म्हणून अशी आग्रहाने प्रार्थना केली आणि 3.5 वर्षे पृथ्वीवर पाऊस पडला नाही. तो कसा होता? आपल्यासारखा सर्वसाधारण माणूस होता, परंतु त्याचा परमेश्वराशी एकदम संबंध होता आणि त्यांनी प्रार्थनामध्ये जे काही मागितलं तर परमेश्वर ते करत होता. म्हणजे त्याच्यामध्ये एवढी शक्ती होती आणि त्याच्या आणि परमेश्वरामध्ये एक संबंध, घनिष्ठ संबंध होता. आणि म्हणून त्याने एकदा प्रार्थना केली आणि पृथ्वीवर 3.5 वर्ष पाऊस पडला नाही. आणि त्याने परत मग प्रार्थना केली. जेव्हा त्याने पुन्हा प्रार्थना केली तेव्हा पाऊस पडला. म्हणजे अशा प्रकारे त्याच्या प्रार्थनेमध्ये शक्ती होती आणि त्या प्रार्थनेमध्ये शक्ती त्याला दिसून आली आणि सर्वांनी अनुभव घेतला. म्हणून प्रियजन हो, आम्ही जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा परमेश्वर आपली कृपा आमच्यावर पाठवते, आमचा आशीर्वाद आमच्यावर पाठवते, आमची शांती आमच्यावर पाठवते, आम्हाला बदलून टाकते. परमेश्वराची कृपा आमच्यावर येते, परमेश्वराचे सामर्थ्य आमच्यामध्ये येते आणि प्रार्थना केलेली प्रार्थना फुकट जात नाही. आम्हाला माहित आहे पुन्हा जेम्स
अध्याय 5 ओवी 15 मध्ये आम्हाला शिकवत आहे, आम्हाला सांगत आहे, विश्वासाची प्रार्थना दुःखनाहिताला वाचविल. विश्वासाने केलेली प्रार्थना दुःखनाहिताला वाचविल आणि प्रभू त्याला उठविल, आणि त्याने पापे केली असली तर त्याला क्षमा होईल. विश्वासाने केलेली प्रार्थना, विश्वासाने केलेली प्रार्थना आम्हाला म्हणजे बिमाराला दुरुस्त करेल, दुःखनाहिताला दुरुस्त करेल. आणि प्रभू येशू आम्हाला आपल्या कृपेने भरून टाकेल. मरण पावलेला व्यक्ती असेल तरी तो जिवंत होईल. आणि प्रभू म्हणत आहे, वचन आम्हाला सांगत आहे, त्याने पापे केली असली तरी त्याची क्षमा होईल प्रार्थनाद्वारे. म्हणून प्रार्थना केल्याने आम्हाला प्रभू कृपा देते, सामर्थ्य देते. आम्हाला माहित आहे, मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 7 ओवी 7 मध्ये प्रभू आम्हाला शिकवत आहे, आम्हाला सांगत आहे, आग्रहाची प्रार्थना. आम्ही कशी प्रार्थना केली पाहिजे? आग्रहाने प्रार्थना केलं पाहिजे. मत्तय अध्याय 7 ओवी 7 मध्ये आम्हाला सांगत आहे, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. आणि त्याच्यासाठी उत्तम उदाहरण सुद्धा येशू सांगत आहे की एक मित्र अर्ध्या रात्री आपल्या मित्राजवळ जातो आणि त्याला भाकरी मागतो, आणि त्याच्या आग्रहामुळे तो उठून त्याला भाकरी देतो. आणि सांगत आहे की त्याने त्याचा मित्र म्हणून जरी दिला नाही तरी त्याच्या आग्रहामुळं त्याला उठून भाकरी देईल. आणि म्हणून अशा प्रकारे जर आम्ही सर्वसाधारण माणसं सुद्धा आग्रहाने एकमेकाची विनंती ऐकतो, तर परमेश्वर जो आमचा प्रभू आहे तर किती आमची तो काळजी घेईल. आणि म्हणून आम्ही परमेश्वराकडे आग्रहाने प्रार्थना करावं. प्रियजन हो, आम्हाला माहीत आहे की प्रार्थना केल्याने आम्हाला आमच्या गरजा पूर्ण होतात आणि परमेश्वर आम्हाला आशीर्वाद देतो आणि आम्ही बरे होतो, आणि हे सर्व आम्हाला माहीत आहे. परंतु हे प्रार्थना करणे हे आम्हाला कठीण वाटते. म्हणून प्रियजन हो, आपण प्रार्थना करणे शिकलं पाहिजे. आम्ही प्रार्थना करण्यासाठी आपण मदत मागितलं पाहिजे. पवित्र आत्म्याचे सामर्थ्य आम्ही मागितलं पाहिजे. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरून आपण प्रार्थना करावं आणि नित्य आम्ही प्रार्थना करावं. आम्हाला माहित आहे की प्रार्थनामध्ये शक्ती आहे, आणि प्रार्थना एक असं हत्यार आहे की त्याला आम्ही त्याच्याद्वारे काहीही करू शकतो. आणि म्हणून आम्हाला एवढं माहीत असल्यानंतर आम्ही त्याचा वापर करावा. आणि त्याच्यासाठी आम्हाला मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आमचा आणि परमेश्वराचा संबंध जुळला पाहिजे, आणि संबंध जुळल्यानंतर आम्ही प्रार्थना केली पाहिजे. आणि म्हणून ते संबंध जुळण्यासाठी आम्हाला पवित्र आत्म्याची मदत मागावं लागते. म्हणून पवित्र आत्मा आम्हाला शिकवतो. आम्ही लूक अध्याय 12 ओवी 12 मध्ये वाचतो, पवित्र आत्मा आम्हाला शिकवतो, तो आमचा गुरु आहे. आणि म्हणून आम्हाला खात्री आहे आपण पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरून आम्ही प्रार्थना करावं, आणि आम्ही सतत प्रार्थना करावं. आम्ही प्रार्थना करत करत सकाळी संध्याकाळी यांनी नेहमी जेव्हा जेव्हा आम्हाला वेळ भेटते तेव्हा आम्ही परमेश्वराशी नातं जोडून ठेवावं आणि प्रार्थना करावं. आणि ज्या काही गरजा आमच्या गरजा आहेत त्या आपण प्रार्थनाद्वारे मागावं. प्रियजन हो, प्रभू दयाळू आहे, प्रेमाळू आहे. तो आम्ही मागण्यापूर्वीच त्याला आमची गरज माहीत आहे, आणि तो आमच्यावर दया करतो. आम्हाला दुःखी तो पाहू इच्छित नाही, आम्हाला बिमार पाहू इच्छित नाही, आम्हाला संकटामध्ये तो पाहू इच्छित नाही. परंतु त्याची कृपा आमच्यावर येण्यासाठी आम्हाला प्रार्थनेचं माध्यम आम्हाला स्वीकारावं लागते. म्हणून आपण प्रार्थना करूया, प्रार्थना शिकूया, आणि आमच्यासाठी, आमच्या कुटुंबासाठी, आमच्या मुलाबाळासाठी देवाचा आशीर्वाद मागूया. आणि आम्हाला जेव्हा संकट आहे, दुःख आहे, अडचण आहे, त्रास आहे, तेव्हा आपण खरोखर प्रभूची प्रार्थना केल्याने आम्हाला त्या दुःखातून सुटकारा मिळते. आणि प्रियजन हो, पुष्कळ जण शैतानी बंधनाने पीडित आहेत, आणि त्यांना कधी कधी असं वाटते की आता आम्ही नष्ट झालो, आता आम्हाला वाचवणारा कोणी नाही. परंतु प्रिय बंधू आणि भगिनींनो, मी सांगतो, तुम्ही प्रार्थना करा, प्रार्थना करा, येशूचा धावा करा, आणि प्रार्थनेमध्ये मागा, पवित्र आत्म्याच्या शक्तीने भरून प्रार्थना करा. देवाला काहीही अशक्य नाही.
सर्व काही शक्य आहे. तुम्ही हताश होऊ नका, तुम्ही हारून जाऊ नका, तुम्ही माघार घेऊ नका, तुम्ही शैतानाला बळी जाऊ नका. तुम्ही देवाला शरण जा, देवाकडे प्रार्थना करा, देवाला आग्रहाने प्रार्थना करा. आणि आम्ही आमचा स्वभाव प्रार्थनामय स्वभाव बनवून घेतला पाहिजे. जेव्हा आम्ही प्रार्थनामध्ये जुडून आहो असं जेव्हा शैतानाला समजते, तेव्हा शैतान आम्हाला हात सुद्धा लावणार नाही. कारण त्याला माहित आहे की परमेश्वर एक शक्तिशाली देव आहे, निर्माण करता आहे, आणि तो शैतानाची चाल चालू देणार नाही. आणि म्हणून आम्ही ते शैतानाला हरवण्यासाठी आपण प्रार्थनामय जीवन जगलं पाहिजे. आम्ही रोसरीची प्रार्थना केलं पाहिजे, मिसा बलिदानामध्ये भाग घेतला पाहिजे, पाप स्वीकार केला पाहिजे, प्रभूचं शरीर आपण ग्रहण केलं पाहिजे. आणि अशा माध्यमातून आम्ही प्रभूशी जुळून राहू आणि आम्ही प्रभूच्या कृपेला आपण अवगत करू आणि आम्ही प्रभूच्या कृपेने भरून जाऊ. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण प्रार्थना करूया आणि प्रार्थनामध्ये आपला लक्ष लावूया. जास्तीत जास्त प्रार्थना करून एक प्रार्थनामय जीवन जगण्यासाठी प्रभूची कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.